नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियंकास किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी तुम्हाला चुलीवरती आणि लोखंडाच्या तव्यामध्ये सगळ्यांना आवडतो असा ठेचा हिरव्या मिरचीचा मी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथं ठेचा बनवण्यासाठी इथं मुठभर मिरच्या देठ काढून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे तव्यावरती भाजून घेतलेले आहेत. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला तेल लागणार आहे. मी इथे 1 चमचा तेलाचा वापर करणार आहे. आता हा आपला ठेचा आहे चुलीवरती मी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी चुलीवरती आता तवा ठेवून घेते. हा ठेचा आहे मी लोखंडाच्या तव्यामध्ये बनवणार आहे. लोखंडाच्या तव्यामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे, बनवलेले आपल्या शरीराला लोह मिळते आणि लोखंडाच्या तव्यामधल्या भाज्या किंवा कढईमधल्या भाज्या एकदम खायला छान लागतात. आता तवा आपला छान प्रकारे तापून घेऊ. आता इथं आपला तवा आहे छान तापलेला आहे. आता त्यामध्ये मी ह्या मिरच्या टाकून घेते. आता ह्या मिरच्या आहेत आपल्याला एकदम अशा तेल न टाकता भाजून घ्यायच्या आहेत. असं केलेलं आहे आपल्या मिरच्या छान प्रकारे भाजल्या मग आपला जो ठेचा बनणार आहे तो एकदम मस्त बनला जातो. तुम्ही पण नक्की तुमच्याकडे जर लोखंडी तवा किंवा कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये हा ठेचा करून पहा. आता आमच्याकडं ठेचा म्हणतात, तर तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणी खरडा पण बोलतं. आता आपल्याला अशाच हलवत एकसारख्या मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथं तेल नाही वापरायचं, कारण तेल वापरलं की मग मिरच्या फुटून आपल्या अंगावर ओढून येऊ शकतात. त्यामुळे तेल न टाकताच आपल्याला ह्या मिरच्या एकसारख्या भाजून घ्यायच्यात. तेलाचा वापर आपल्याला पुढं करायचा आहे, त्यामुळे अशाच मिरच्या तुम्ही एकसारख्या भाजून घ्या. हे पहा, आता आपल्या मिरच्या छान एकसारख्या भाजून झालेल्या आहेत. आता त्यामध्ये मी जो लसूण घेतला होता 15 ते 20 पाकळ्या, तो पण आपल्याला थोडासा ह्या मिरच्यामध्ये भाजून घ्यायचा. कारण लसूण असा चांगला फ्राय झाला तव्यामध्ये की पटकन आपला ठेचा रगडता नाही मॅश झाला जातो. आता आपला लसूण आणि मिरच्या छान प्रकारे भाजून झाल्या आहेत. आता आपल्या मिरच्या आणि लसूण छान प्रकारे भाजून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा घेतलेलं तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये लगेच वरती झाकण ठेवून घ्यायचं. आता तो तवा आहे आपल्याला लगेच चुलीवरनं मी एका डिशवरती ठेवून घेतलेला आहे. आता ह्या मिरच्या आहेत आपल्याला अशाच 5 ते 10 मिनटं तव्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत. आणि त्या मिरच्या अशा ठेवलेल्या आहे ज्या वाफेमुळे आपल्या मिरच्या अशा नरम पडल्या जातात आणि आपला ठेचा पटकन बारीक झाला जातो. आता मिरच्या चांगल्या नरम होईपर्यंत आपण जे शेंगदाणे घेतले होते ते आता आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत. आता इथे मी शेंगदाणे जाडसर कुटून घेतलेले आहेत. आता 1 चमचा मी मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे. तुमचा ठेचा तुम्ही किती बनवणार त्यानुसार तुम्ही मीठ घेऊ शकता. आता इथं आपले 10 मिनटं पण झालेले आहेत. आपल्या मिरच्या आहेत छान प्रकारे नरम झालेले आहेत. आता यामध्ये आपण चवीपुरतं जे मीठ घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊ. आणि सगळ्यांकडेच अशा प्रकारचा ग्लास अवेलेबल असतो, किंवा तुम्ही फुलपात्र घेऊ शकता किंवा ग्लास घेऊ शकता आणि त्या ग्लासने असं रगडून सगळ्या मिरच्या ह्या अशा प्रकारे मॅश करून घ्या. असा रगडलेला ठेचा खायला एकदम भारी लागतो. तुम्ही पण नक्की करून पहा. आता ह्या सगळ्या मिरच्या मी अशा प्रकारे ग्लासने मॅश करून घेते, बारीक करून घेते. हे पहा, नुसतं असं केलं की आपल्या मिरच्या अगदी सहजपणे मॅश झाल्या जात आहेत. हे पहा, आता मी ग्लासने असं एकसारखं दाबून रगडत एकदम हा ठेचा असा मस्त एकसारखा करून घेतलेला आहे. पहा आपला ठेचा किती छान झालेला आहे. आता आपल्याला ह्या ग्लासच्या एका चमच्या साह्याने काढून घ्यायचा आहे.
आता हे पहा आपला ठेचा कसा एकसारखा असा मॅच झालेला आहे. आता त्यामध्ये आपण जे जाडसर कुटून घेतलेले शेंगदाण्याचा कूट आहे ना तो ह्यामध्ये टाकून घ्या. आता मला शेंगदाण्याचा कूट आवडतो म्हणून मी टाकलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. तुम्ही ह्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकलेली. आता एकसारखा असा हलवत शेंगदाण्याचा कूट या ठेच्यामध्ये मिक्स करून घ्या. आता मिक्स झाल्याच्या नंतर मी एक पोहे खायचा चमचा आहे ना तो तेल यामध्ये टाकून घेतलेला आहे. असं केल्याने ना आपला ठेचा एकदम चविष्ट बनतो. आता हा ठेचा आहे ना तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. हे पहा आता आपला ठेचा किती छान बनलेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे ठेचा नक्की लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवून पहा. तुम्हाला जर माझ्या ठेच्याची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.